नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. वर्ग 9वा विषय इंग्रजीमधील आपण 3.5 द ग्रेट सायंटिस्ट हा लेसन पाहत आहोत. त्यातला पार्ट 1 आपला झालेला आहे. आज आपण पार्ट 2 पाहणार आहोत. पहा, आपण काय पाहिलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की देवीने एक इलेक्ट्रिसिटीवरचा जो इलेक्ट्रोमॅग्नेटिझम एक्सपेरिमेंट होता तो देवीला फॅराडेला सॉल्व्ह करण्यासाठी सांगितलं होता. तर पहा, देवीला वाटत होतं की फॅराडे ते करूच शकत नाही. तर मग काय झालं, विदिन अ फ्यू डेज फॅराडे सॉल्व्ह द प्रॉब्लेम. काही दिवसातच फॅराडेने तो प्रश्न सोडवला. इनफॅक्ट ही वेंट फर्दर अँड द रिझल्ट वॉज द फर्स्ट इंडक्शन मोटर विच कन्व्हर्टेड इलेक्ट्रिक करंट इन टू द कंटिन्युअस मेकॅनिकल मोशन. म्हणजे काय की तो आणखी तिथेच जो त्याला प्रश्न देवीने सॉल्व्ह करायला सांगितला होता तो तर सॉल्व्ह केलाच, बट त्याने आणखीन सुद्धा रिझल्ट मिळवले. तो म्हणजे त्याने आणखीन पुन्हा अभ्यास केला की विद्युत प्रवाहाचे सतत चालणाऱ्या यांत्रिक गतीचे रूपांतर करणाऱ्या विद्युत यंत्रणाचा म्हणजे इंडक्शन मोटरचा त्यांनी शोध लावला. पहा, द इंडक्शन मोटर स्पूड अ रिव्होल्यूशन. आता विद्युत प्रवर्तन इंडक्शन मोटर यंत्राने काय झालं की जणू क्रांतीच झाली. रिव्होल्यूशन म्हणजे क्रांती होणे. फॅन्स, एअर कंडिशन, स्विमिंग मशीन, फोटोग्राफ्स, पॉवर टूल्स, कार्स अँड इव्हन ट्रेन अँड एरोप्लेन इंजिन ग्रू आउट ऑफ द सिम्पल डिव्हाइस विच वॉज बोर्न आउट ऑफ द मॉकरी डिरेक्टेड ॲट फॅराडे. आता पहा, पंखे, वातानुकूलित यंत्रे, शिवणयंत्रे, छायाचित्रे, विजेवर चालणारी उपकरणे, मोटारगाड्या, रेल्वेगाड्या, विमानाची इंजिन देखील देवीने फॅराडेच्या केलेल्या थट्टेतून उपहासातून जन्माला आलेली आहे असे म्हणायला आपल्याला हवे. फॅराडे बिकम अ सेलिब्रिटी सायंटिस्ट ओव्हरनाईट. एका रात्रीत फॅराडे जो अतिशय सर्वसाधारण होता तो एका रात्रीत सेलिब्रिटी सायंटिस्ट म्हणून ओळखायला लागला. Nobody knew now cared about his social status or education. आता जगाला त्याच्या सोशल स्टेटसचंही काही वाटत नव्हतं, त्याची काळजी वाटत नव्हती की त्याच्या एज्युकेशनचंही काहीही वाटत नव्हतं. दिस यंग मॅन हॅड जस्ट क्रिएटेड अ रिव्होल्युशन. त्या तरुणाने एक खरोखर मोठी क्रांती घडवून आणली हेच जग मानायला तयार झालं होतं. One would think as the teacher Devi was happy at his pupils' achievement. सगळ्यांना असं वाटत होतं की देवीला आपल्या विद्यार्थ्याला इतकं मोठं यश मिळालं हे पाहून खूप आनंद झाला असेल. बट इन रियालिटी ही वॉज जेलस. पण रियालिटीमध्ये देवीला त्याचा आनंद झाला नाही, तर तो त्याच्यावर जेलस फील करत होता, त्याला त्याचा हेवा वाटत होता. People started telling Devi that of all his discoveries the best was Faraday himself. लोक देवीला म्हणत की त्याच्या सगळ्या संशोधनामध्ये स्वतः फॅराडे हे सर्वोत्तम संशोधन आहे. म्हणजे देवीला लोक म्हणायचे की तुम्ही संशोधन जेवढंही केलं त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं संशोधन म्हणजे तुम्ही फॅराडे सारखा शास्त्रज्ञ शोधला. धिस मेड हिम इव्हन मोर जेलस. आणि हे ऐकून तर त्याला अतिशय जास्त मत्सर यायचा, खूप जास्त जेलस व्हायचं. And angry Devi gave Faraday an impossible task to keep him out of his way. मग आता देवी चिडला होता, त्याला फॅराडेला शास्त्रज्ञ होऊच द्यायचं नव्हतं, त्यामुळे त्याने त्याच्या मार्गातून त्याला दूर करण्यासाठी एक अशक्य, जे इम्पॉसिबल गोष्ट होती, जी कधीच होऊ शकत नव्हती, ती गोष्टीचा एक टास्क दिला. विच वॉज युज्ड इन दॅट लेन्सेस इन टेलिस्कोप अँड मायक्रोस्कोप. म्हणजे काय की दुर्बिणीच्या भिंगात म्हणजे सूक्ष्मदर्शक यंत्रात वापरल्या जाणारा जो एक काच असतो. अँड आस्क्ड हिम, त्याने त्या बॅव्हेरियन ग्लासबद्दल एक काचेचा तुकडा दिला आणि त्या तुकड्याबद्दल काय म्हणालं पहा. विच वॉज यूज इन हा जो बॅव्हेरियन ग्लास आहे, हा जो बॅव्हेरियन काचेचा तुकडा जो टेलिस्कोपमध्ये किंवा मायक्रोस्कोपमध्ये यूज केला जातो. आस्क्ड हिम टू रिझर्व इंजिनियर इट. आणि त्याला म्हटलं की तुला याची पुनर्निर्मिती करायची आहे. Bavarian glass was manufactured by the secret complicated process and Devi knew that with the equipment available in the lab, Faraday would never be able to accomplish the task. आता बॅव्हेरियन हा काच एक खूप गुंतागुंतीच्या पद्धतीने बनवलेला असतो आणि देवीच्या प्रयोगशाळेत तो बॅव्हेरियन ग्लास तयार करण्यासाठी जे उपलब्ध साहित्य असतं तेच नव्हतं आणि हे देवीला माहिती होतं. This piece
ऑफ ग्लास बिकम अ सिग्निफिकंट थिंग इन हिज लाईफ. आणि हा काचेचा तुकडाच फॅरेडेच्या जीवनातील महत्त्वपूर्ण गोष्ट ठरला. फॅराडे हॅड अ नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड. त्याच्याजवळ कोणतीही हार मानण्याची मानण्याची प्रवृत्तीच नव्हती. ही रिस्पेक्टेड देवी. तो नेहमी देवीचा रिस्पेक्ट करत होता. सो ही ॲक्सेप्ट द असाइनमेंट डिस्पाइट knowing that it would be a very difficult. आता पहा, त्याला त्याच्यासोबत काम करणे अत्यंत कठीण अवघड आहे. त्यामुळे काम करणं अत्यंत अवघड आहे हे मानून सुद्धा त्यांनी ते स्वीकारलं. ही टॉलरेटेड छोल फॉर 4 years विथ नो हेल्प फ्रॉम द देवी अँड ॲक्सेप्टेड फेल. त्याने ते स्वीकारलं. देवीची कोणतीही मदत न घेता त्याने अपेक्षाप्रमाणे 4 वर्ष तो परिश्रम केला, पण तो फेल झाला. Faraday never learned the secret of this, remained at the first failure as the scientist. पहा, आता एक बेव्हेरियन ग्लास तयार करायचा आणि तो तयार करू शकत नव्हता आणि त्यामुळे त्याला ती खूप कठीण गोष्ट वाटायची आणि ते कधीच त्याला समजले सुद्धा नाही. आणि म्हणून तो शास्त्रज्ञ म्हणून हे त्याचे पहिले अपयश ठरले की तो बेव्हेरियन ग्लास तयार करू शकला नाही. टू रिमाइंड हिमसेल्फ of these difficulties time, he kept a single glass brick of his shelf as a server. This would inspire him during difficulties time. आणि हा जो कठीण त्याच्या खडतर काळाची स्वतःला आठवण राहावी म्हणून ही त्याने एक स्मरणिका म्हणून त्याची एक जी वीट होती ती वीट आपल्याजवळ आपल्या शेल्फमध्ये ठेवली आणि त्याला ती वीट नेहमी स्फुरण द्यायची की तुला अजून काम करायचं आहे. In 1829, Davy died and Faraday succeeded him as a head of the laboratory. आता 1829 मध्ये देवीचा त्याचा मृत्यू झाला आणि फॅराडे प्रयोगशाळेचा प्रमुख झाला. He was free to pursue whatever he liked and he made another revolutionary discovery. आता त्याला जे हवं आहे त्याला स्वातंत्र्य मिळालं होतं. आता त्याला जे काही आवडेल ते करायला तो स्वातंत्र्य होता. दुसरे कोणतेही क्रांतिकारी संशोधन करण्यासाठी तो मुक्त झालेला होता. He noticed that if he moved the magnet it would produce electrical current. त्याला त्याच्या असं लक्षात आलं होतं की चुंबक हलवला तर विद्युत प्रवाह निर्माण होतो. Thus he could now convert motion into electricity. आणि पहा, यातूनच तो आता गतीला विद्युत प्रवाह देऊ शकेल. पहा, त्याला माहिती होतं की आता गतीला विद्युत प्रवाहात बदलू शकेल. अशा प्रकारे विद्युत शक्ती निर्माण करणारी यंत्रणा म्हणजे पहा काय झालं की ही नोटीस दॅट इफ ही मूव्ड मॅग्नेट, जर मॅग्नेट मूव्ह केलं तर इट कुड बी प्रोड्यूस इलेक्ट्रिक करंट, तर इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होतो. दस ही कुड नॉट नाव कन्व्हर्ट मोशन इनटू द इलेक्ट्रिसिटी आणि म्हणून तो विद्युत शक्ती निर्माण होते. thus he now how the electric color generator was born. आणि तिथेच इलेक्ट्रिक जनरेटरचा जन्म झाला. समथिंग स्टील यूज टुडे द जनरेट ऑल काइंड्स ऑफ पॉवर लाईक डायनामोज अँड अदर डिव्हायसेस. आजही जे डायनामोज आणि इतर काहीही उपकरणे सर्व प्रकारची विद्युत शक्ती निर्माण करण्यासाठी आपण हे जनरेटरचा उपयोग करत असतो. Faraday was now a legend. In 1840 he developed memory loss. आता पहा, फॅराडे हा एक दंतकथा आख्यायिका एक महान व्यक्ती म्हणून बनली होती आणि त्याला काय झालं होतं की त्याला 1840 मध्ये स्मरणशक्तीचा ऱ्हास लागला. म्हणजे त्याला मेमरी लॉस व्हायची त्याची, विच कंटिन्यूड फॉर अ रेस्ट ऑफ हिज लाईफ. आणि ते त्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत ते तसंच राहिलं की तो नेहमी विसरत राहायचा. बट द डिसीज डिड नॉट स्टॉप हिम. पण माणसाच्या इच्छाशक्तीसमोर एखादा रोगही काय करेल म्हणून आजारानेही त्याला थांबवले नाही. He pursued starting a completed experiment to prove that light was closely related to the electricity and magnetism, a novel through in those time. आता वीज आणि चुंबकीय शक्ती याचे प्रकाशाशी अगदी निकटचे नातं आहे. वीज म्हणजे इलेक्ट्रिसिटी अँड चुंबकीय शक्ती या दोन गोष्टींची प्रकाशाशी काहीतरी निकट संबंध आहे आणि हा सिद्धांत गुंतागुंतीचा किचकट प्रयोग करण्यासाठी तो नेहमी चिकाटीने प्रयत्न करत राहायचा आणि त्या काळात तो एक नाविन्यपूर्ण विचार होता. रिमेंबर दॅट द पीस ऑफ बॅवेरियन ग्लास फॅराडे had kept on his shelf.
फॅराडेने त्याच्या शेल्फवर ठेवलेला बॅव्हेरियन ग्लासचा तुकडा त्याला आठवतो. He was determined to convert the remainder of his first major failure to an instrument of great success. आपल्या पहिल्या मोठ्या अपयशाच्या त्याच्या खुणा त्याच्या आठवणीच्या मोठ्या यशात रूपांतर करण्याचं साधन म्हणून त्याने तो निश्चित केलेला होता. He used the same glass now to show that in the presence of magnet, light could be isolated into a single wave rather than the spreading out randomly in all direction, a concept called polarization. ही जी काच होते बॅव्हेरियन ग्लास, हा काच आता त्याच्या चुंबकीय उपस्थितीत म्हणजे चुंबकाद्वारे सर्व दिशांना पसरवणाऱ्या प्रकाशाऐवजी एका प्रकाश लहरीत त्याला वेगळा करता येतो हे दाखवता आली. याच काचेचा उपयोग त्याने तिथे केला. ध्रुवकरणाची म्हणजे पोलरायझेशनची कल्पना इथे आपल्याला मांडता येईल. याच कल्पनेला पोलरायझेशन असे म्हणतात. He then looked the age-old experiment of sprinkling iron fillings on the sheet of the paper near magnet. मग काय झालं की त्याने कागदाच्या तुकड्यांवर लोखंडाचा भुगा टाकून त्याच्याजवळ चुंबक ठेवून मेकिंग द सर्क्युलर पॅटर्न, ती गोलाकार नक्षीकार नमुने तयार करण्याचा जुना पुराणा तरीका त्यांनी हाती घेतला. He went on to prove that these patterns were not a property of iron filling. आणि या आकाराच्या लोखंडाच्या भुग्याचे गुणधर्म ह्या लोखंडाच्या भुग्याचे हे गुणधर्म नाही. इन फॅक्ट खरे पाहिले तर they were due to the invisible magnetic field that filled empty space around the magnet and hence distribute the fillings. उलट हे ते लोखंडाच्या भुग्याचे गुणधर्म नव्हते, हे अदृश्य असणाऱ्या जे चुंबकीय क्षेत्राची चुंबकाच्या भोवती जी रिकामी जागा असते त्या भरल्यामुळे लोखंडी भुगा अस्ताव्यस्त झाला आहे असे त्याला सिद्ध करायचे होते. दिस इज वेअर हिज लॅक ऑफ फॉर्मल एज्युकेशन वेंट अगेन्स्ट हिम. आणि इथेच त्याचं जे औपचारिक शिक्षणाची कमतरता होती ही त्याची विरोधात गेली. फॅराडे डिड नॉट नो much about the advanced mathematics, so he just copied the iron filling pattern in his hand. आता फॅरेडेला प्रगत गणित माहिती नव्हतं, त्याला त्याच्याबद्दल ज्ञान नव्हतं आणि म्हणून त्याला त्या लोखंड्या फुग्यांची जी आकाराचे नमुने स्वतःच्या हाताने त्याने तयार केलेले होते. पहा, ही वॉज अनेबल टू एक्सप्लेन देम इन द फॉर्म ऑफ द मॅथमॅटिकल इक्वेशन. त्याला ते गणिताच्या समीकरणातून मांडता येणं कठीण होतं, तो त्यासाठी असमर्थ ठरला. ही मेड 100 ऑफ सच ड्रॉइंग्स. आणि खूप सारे शेकडो त्याने नमुने तयार केले विदाऊट इक्वेशन. पण त्याने विदाऊट इक्वेशन त्याने खूप सारे ड्रॉइंग्स तयार केले, बट वेअर नॉट एक्सेप्टेड. पण ते कोणी मान्य करत नव्हतं. Fortune favored the brave Faraday once again when he met James Maxwell. पुन्हा एकदा शूर फॅराडेवर नशिबावर कृपा झाली. आणि काय कृपा झाली की जेव्हा तो जेम्स मॅक्सवेलला भेटला. वेल्डी, हा जेम्स मॅक्सवेल कोण होता तर मॅक्सवेल हा वेल्डी एज्युकेटेड फिजिशियस वेल्स वर्स्ड इन मॅथमॅटिक्स. तो श्रीमंत होता, शिक्षित होता, गणितज्ञ होता आणि भौतिकशास्त्रज्ञालाही भेटलेला होता. ही वॉज विलिंग टू वर्क विथ फॅराडे. त्याला फॅराडे बरोबर काम करायला तो अतिशय उत्सुक होता. इट वॉज मॅक्सवेल हू ट्रान्सलेटेड Faraday's idea into a set of equation that are now called Maxwell equation. आता फॅराडेचे काम करायला तो उत्सुक तर होताच. मॅक्सवेलने फॅराडेची कल्पना समीकरणाच्या स्वरूपात मांडली आणि म्हणून त्याला मॅक्सवेलची समीकरणे म्हणून असे नाव देण्यात आले. Their combinated work has helped us in many ways. आणि त्यांचे एकत्रित काम करणे अनेक प्रकारचे उपयुक्त ठरले. Electronics and communication system today are designed around their discoveries. पहा, आजकालची जी इलेक्ट्रॉनिक्स आहेत आणि कम्युनिकेशन पद्धती आहे या संशोधनावरच आधारलेली आहे. Someday we might even be able to communicate with aliens across different galaxies using the products of these discoveries.
आता पहा की त्या दोघांच्या म्हणजे त्या संशोधनातून निर्माण झालेल्या उत्पन्नाचा वापर कधीतरी आपण विविध आकाशगंगेतील म्हणजे जे एलियन्सशी कदाचित संवाद साधू शकू असं सुद्धा या सगळ्या त्यांच्या संशोधनावर आधारलेलं आहे. म्हणजे एलियन्स आहेत जे परग्रहावर राहतात, परग्रहावर असलेले जे एलियन्स आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधू शकू अशा या उत्पादनाचा वापर आपण करू शकतो. फॅराडे लाईफ स्टार्टेड विथ डिफिकल्टीज. फॅराडेची लाईफ आपण पाहिलं तर पुअर स्टिकन फॅमिलीतून आला होता, त्याचं औपचारिक एज्युकेशन पण खूप लवकर संपलं. बट ॲज अ ग्रेट सायंटिस्ट ही मेट ईच डिफिकल्टी विथ अ प्रिझर्वन्स अँड कन्व्हिक्शन. एक महान शास्त्रज्ञ म्हणून कठीण अडचणीला त्याने चिकाटीने आणि विश्वासाने तोंड दिलेले आहे. ही वॉज गिवन इम्पॉसिबल टास्क. त्याला अशक्य गोष्टी त्याने करून दाखवलेल्या आहेत. विच ही अंडरटेकन ॲज अ चॅलेंज अँड अपॉर्च्युनिटी. त्याला जितकेही जीवनात अडथळे आले किंवा खूप मोठा वाईट रस्ता जरी आला तरीही त्याने कशाला एक चॅलेंज म्हणून आपल्याला मिळालेली संधी म्हणून त्याने त्याचा वापर केला. ही इप्टोमाइज व्हॉट द वर्ल्ड डेस्टिनी कॅरेक्टर पिनो शायनो सेड. पहा एक त्याच्याबद्दल शिओया म्हणतो की तो एक महान एक आदर्श नमुना आहे. व्हेन यू विश्ड अपॉन अ स्टार. म्हणजे तुम्हाला एखाद्या ताऱ्याची इच्छा असते, तुम्ही एखाद्या ताऱ्याची इच्छा स्वप्न बाळगता. इट डज नॉट मॅटर हू यू आर. तेव्हा